इहलोकीचा हा देह, इहलोकीचा हा देह, इहलोकीचा हा देह, इहलोकीचा हा देह, देव इच्छिताची पाही, देव इच्छिताची पाही, देव इच्छिताची पाही, देव इच्छिताची पाही, देव इच्छिताची पाही. धन्य आम्ही जन्म आलो, धन्य आम्ही जन्म आलो, धन्य आम्ही जन्म आलो, धन्य आम्ही जन्म आलो. दास विठोबाची झालो, दास विठोबाची झालो, दास विठोबाची झालो, दास विठोबाची झालो, दास विठोबाची झालो. आयुष्याच्या साधने, हे आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या साधने. सच्चिदानंद पदवी गेली, सच्चिदानंद पदवी, सच्चिदानंद पदवी गेली, सच्चिदानंद पदवी गेली, सच्चिदानंद पदवी गेली, सच्चिदानंद पदवी गेली. धन्य आम्ही जन्म आलो, धन्य आम्ही जन्म आलो. दास विठोबाची झालो, दास विठोबाची, दास विठोबाची झालो, दास विठोबाची झालो, दास विठोबाची झालो, दास विठोबाची झालो. तुका म्हणे पावतनी, तुका म्हणे पावतनी, तुका म्हणे पावतनी. करून स्वर्गाची निशाणी, करून स्वर्गाची, करो स्वर्गाची निशाणी, करो स्वर्गाची निशाणी, करो स्वर्गाची निशाणी, करो स्वर्गाची निशाणी. धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो. दास विठोबाचे झालो, 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 दास विठोबाचे झालो. जय जय विठोबा, जय विठोबा कुमार, जय विठोबा कुमार, जय विठोबा कुमार, विठोबा कुमार, विठोबा कुमार. त्याचा बेस काढाय हे नुसती चाटी वाजली पाहिजे, पकवाजाची नुसती चाटी वाजली पाहिजे. हॅलो हॅलो इहलोकीचा हा देह, देह, इहलोकीचा हा देह, इहलोकीचा हा देह, इहलोकीचा अधिक मास आहे, अधिक मास,
अधिक मासात जी कोणी नामस्मरण करण्याचा अधिक पुण्य लाभणार आहे. आणि अशा सोहळ्यामध्ये ज्याच्या मुखातून हरिनाम होत नाही त्याचं डबल टेबल राहिलं पण शून्य. म्हणून राहिलेले दिवस आहेत 10-12 दिवस सर्वांनी आपलं पुण्य डबल करून घ्या. अधिक मासात भजन करा. भजन फक्त हला हला इह लोकीचा हा देह, इह लोकीचा हा देह, देव इच्छिता ते पाहे. धन्य मी जन्मालो दास विठोबाचे झालो. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. धन्य मी जन्मालो दास विठोबाचे झालो. तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी. धन्य मी जन्मालो दास विठोबाचे झालो. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरणा संस्कारिया. दुसरे चरणा पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांच्या त्यांचे कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केले स्मरण होय. सकल विद्यांचे अधिकरण तिची वंदू श्री चरण श्री गुरूंचे नमस्कारुणी. आता गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. नमो ज्ञानी नमो ज्ञानेश्वरा. 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 निवृत्ती उदारा गोपाल देवा. निवृत्ती उदारा गोपाल देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावली. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावली. नमो त्रिभुवन पावली. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावली. ज्ञानेश्वर करुणा करा दया
याळा तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी इह लोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहि धन्य मी जन्मालो दास विठोबाचे झालो प्रस्तुत प्राप्त प्रसंगी विटा ग्रामामधील एक जगदंबा मातेच्या परिसरामध्ये अर्थात भवानीनगर या परिसरामधील सर्वांचे परिचित असणारे हरिभक्त परायण गोविंद काशीराम शिंदे यांचं जे काय 75वं अभिष्ट चिंतन सोहळा, वाढदिवस नाही म्हणता येणार याला, आपण केक वगैरे कापला मगाशी, परंतु तो वाढदिवस नाही, आयुष्यामधला घट दिवस आहे. आणि त्या 75व्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने त्यांनी ठरवलं, त्यांचा जो काही परिवार आहे, त्यांची जी काही 2 मुलं सौभाग्यवती आणि श्री मच्छिंद्र गोविंद शिंदे, दुसरा एक मुलगा आहे सौभाग्यवती आणि श्री गोरक्ष गोविंद शिंदे, आणि तात्याच्या ज्या काही 2 मुली, त्यांचा परिवार, ग्रामस्थ, आपले जे काही साधक बंधू भगिनी, की त्यांनी हा जो अभिष्ट चिंतन सोहळा 75 वर्षाचं जे काही वय झालं तात्यांचं, भराभरा आयुष्य चाललेलं आहे, एक एक क्षणाने आयुष्य चाललंय आपलं. त्यांनी ठरवलं की आपल्या वडिलांनी जी काय आहे आपल्याला आपल्या अंग खांद्यावरती खेळवलेलं आहे, आणि त्यांच्या एका मुलाने मला वाटतं देशाची जी काही सेवा आहे, देशाच्या सेवेमधून सुद्धा ते मुक्त झालेले आहेत. देशाची सेवा केली, मातृभूमीची सेवा केली, आणि त्या सेवेतून त्यांचा जो काही सेवानिवृत्तीचा जो सोहळा आहे तेव्हा पण मी या ठिकाणी आलो होतो. आणि अशा ह्या 2 मुलं आणि 2 मुली जसं शास्त्रोक्त पद्धतीने आपली हिता जो अशी जागता धन्य माता पिता तयाची या उक्तीप्रमाणे जगद्गुरु तुकोबरायांच्या त्यांच्या या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने किंवा एक ज्ञान यज्ञ सोहळा, आणि त्या निमित्ताने थोडंसं जे काय अन्नदान आहे हे आपल्याला करायचं. कारण बऱ्याचशा ठिकाणी तुम्ही आपण पाहतोय बघा की वाढदिवसासाठी जे काही कोणी पार्ट्या करतंय, कोणी डीजे लावतंय, कोणी शिडी लावतंय, विविध वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे जे काही कार्यक्रम आहेत ते राबवले जातात. परंतु असा जो काही कार्यक्रम आहे महाराज, हा जो ज्ञान यज्ञ सोहळा, आणि विशेष करून भाविक भक्त आपल्या दारामध्ये येणं, हे खूप मोठं सौभाग्याचं लक्षण आहे. आणि त्यांना ही सद्बुद्धी जी काय आहे ना, ती सद्बुद्धी सुचली की आपल्याला आपल्या मातेच्या ऋणातून, पितेच्या ऋणातून उतराई व्हायचं, म्हणून कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सोहळा आहे. आणि त्या सोहळ्यासाठी जे काही उपस्थित बरेच लांबून लांबून या ठिकाणी मंडळी आलेली आहे. आपला जो काही साधक परिवार आहे, सिद्धेश्वर कुरवलीवरून या ठिकाणी बनसोडे परिवार, नंतर कातरखाटावरून हरिभक्त परायण शेवाळे महाराज, फडतरे महाराज, हरिभक्त परायण डॉक्टर साहेब डाळमोडीवरून, मायनीवरून हरिभक्त परायण सुशांत महाराज,
बरेचसे या ठिकाणी साधक आणि बंधू भगिनी उपस्थित आहेत. तसेच आपले हरिभक्त पारायण दादा महाराज पळशीकर, नंतर आपल्या तळसर वांगीवरून पण या ठिकाणी बरेचसे साधक परिवार या ठिकाणी उपस्थित आहे. हरिभक्त पारायण नारायण महाराज आणि सगळे साधक बंधू आणि भगिनी वांगीवरून पण आलेले आहे. चिंचणी आंबग या ठिकाणी वरून सुद्धा आलेले आहेत आणि वाघिरीवरून सुद्धा या ठिकाणी संपत आप्पा साधक बंधू आणि भगिनी उपस्थित आहेत. विट्यामधले जे काय आपले साधक बंधू आणि भगिनी, इस्लामपूरवरून हरिभक्त पारायण आपले मिस्त्री, म्हणजे बरेचसे विविध क्षेत्रामधून या ठिकाणी ग्रामस्थ पंचक्रोशीमधील त्यांची जे काही प्रेमी स्नेही या अभिष्ट चिंतन सोहळ्याला मागाशी पाहिलं आपण, या ठिकाणी 75 ज्योती लावल्या होत्या आणि आपण आपल्या इष्टदेवतेला, आपली जी काही इष्टदेवता आहे, सद्गुरू असेल, आपली इष्टदेवता असेल, त्यांच्याकडे एकच मागणं मागायचं की समाजाच्या उपयोगीच पडतो किंवा आपला परिवार जो आहे, आपला परिवार सुरक्षित आहे, आपल्या परिवारावरती संस्कार जे आहे ते चांगले केलेले आहेत, अशा परिवारासाठी, अशा कुटुंबासाठी नामदेव रायांनी एक मागणं मागितलं होतं बघा, अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझी सकळा हरीच्या दासा, अकल्पित आयुष्य त्याला मिळावं. आणि म्हणून आपण या ठिकाणी की आपल्या म्हणण्यावरती ह्या गोष्टी अवलंबून नाहीत, परंतु प्रार्थना विनंती करायला आपल्याला काय हरकत आहे, बरोबर आहे का नाही? आपल्यावरती ह्या गोष्टी डिपेंड नाही. आपण जरी म्हटलं तुम जियो हजारो साल, साल के दिन हो 50,000, परंतु तेवढं आयुष्य आहे की महाराज? आयुष्य तेवढं नाही आहे. आणि म्हणून या ठिकाणी अभिष्ट चिंतनच्या निमित्ताने, या सोहळ्याच्या निमित्ताने जे काही तुम्ही आपण त्यांना शुभेच्छा देण्यासाठी एकत्र आलेला आहात, त्यांनी या हरिकीर्तनाची जी काही सेवा आयोजित केलेली या ठिकाणी, आणि त्या हरिकीर्तनाच्या सेवेसाठी थोडीशी साथ संगत लागते. त्यासाठी या ठिकाणी हरिभक्त पारायण आपले साथ करणारे संजय महाराज खिलारी निमसोडचे, दुसरे हरिभक्त पारायण हरी महाराज चितळीकर, विना घेतलेले वाघिरीचे महाराजांचं राहिलं होतं, वाघिरीवरून महाराज आले त्या ठिकाणी, हरिभक्त पारायण मोहन महाराज या ठिकाणी, पंढरीनाथ महाराज चिखलहूळवरून आलेले, हे सचिन महाराज, नंतर हे आपले बजरंग महाराज आणि आपले नाथबाबा इधरली जी हे कुंभार महाराज, आठवीकर आहेत. आणि मृदुंगाला जे काही साथ करत आहे हरिभक्त पारायण सोमनाथ महाराज. आणि तुम्ही सर्वजण नंतर सिस्टीमचं जे काही नियोजन आहे ते सिस्टीमचं नियोजन झालं, कारण हरिकीर्तन म्हणलं की एवढा सरंजाम लागतो बघा. आतमध्ये फेटा बांधत असताना ताई साहेबांना म्हणत होते, कत्रे साहेबांना, तुम्ही आम्हाला अगोदर का नाही सांगितलं? ते म्हणले माझ्या लक्षात नाही राहिलं. परंतु गीतेचा अंतिम सिद्धांत आहे, गीतेचा अंतिम सिद्धांत असा आहे की अर्जुनाला गीता सांगत असताना भगवंताने सांगितलं, बाबा अर्जुना, जो हुआ वो अच्छा हुआ, जो होगा वो भी अच्छा ही होगा, जो आज तुम्हारा है कल किसी और का था, परसों किसी और का हो जाएगा. संसार परिवर्तन का नियम है. ज्या काही गोष्टी होतात त्या चांगल्यासाठी होत असतात. त्याच्यावर वाटलं तर एखादं उदाहरण सांगेन, परंतु आपल्याकडे या ठिकाणी वेळ कमी आहे. मगाशीच या ठिकाणी मी साहेबांना विचारलं की म्हटलं साहेब आता कार्यक्रम करायचा कीर्तनाचा, आता किती वेळ द्यायचा? म्हटलं 7 ते 9 कीर्तन होतं आणि 9ला सुरू झालंय. ते म्हणले करा 1 तास, नाहीतर म्हणले समोरच्या मंडळीवरती डिपेंड आहे.
म्हणून तुमच्यावरच डिपेंड ठेवून या ठिकाणी जी काय आहे, या कीर्तन रूपी सेवेसाठी जो निवडलेला अभंग आहे, ज्यांना जगद्गुरु जगदवंदनीय देव निवासी मानवी जीवन सफल नेमकं कशाने होईल, अतिशय महत्वाचा अभंग आहे महाराज, अतिशय महत्वाचा अभंग आहे. परंतु ज्याने बारीक विचार केलेला असेल त्याला हे कळेल, इतरांना नाही. असा 4 चरणाचा अभंग आहे. मतितार्थ जे आहे ना, तो मतितार्थच अभंगाचा सांगतो, म्हणजे तुम्हाला सगळं कीर्तन सांगितल्यासारखं होईल. इहलोकीचा हा देह, इहलोक म्हणजे मृत्यूलोक, इहलोकीचा हा देह देव इच्छिता दीप आहे. मृत्यू लोकांमध्ये माणसाचा जन्म मिळावा म्हणून देव सुद्धा अपेक्षा करतात. इहलोकीचा हा देह देव इच्छिता ते पाहे. धन्य आम्ही जन्माला दास विठोबाचे झालो. धन्य आम्हाला माणसाचा जन्म मिळाला आणि मिळालाच नाही नसता आम्ही दास विठोबाचे झालो. आणि विठोबाचा दास झाल्याच्या नंतर जे आहे फायदा काय झाला, आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. आयुष्याचं जे काही साधन चाललेलं आहे, सच्चिदानंद पदवी जी काय आहे, तो घेण्यासाठी माणसाचा जन्म मिळालेला आहे. प्रतिज्ञात्मक हा अभंग आहे. तसा जगद्गुरु तुकोबारायांनी प्रतिज्ञा केली. शेवटी जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी. जसं माऊली ज्ञानोबारायांनी प्रतिज्ञा केली बघा, जगासाठी प्रतिज्ञा केली, तसं या ठिकाणी प्रतिज्ञात्मक हा अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. पावटणी या शब्दाचा अर्थ होतो पायऱ्या. आम्ही स्वर्गाला जायला पायऱ्या तयार करू. तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी. धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. श्री संताची ये माता रावरी. संताची माता जनावरी. संताची माता संताची माता चरणावरी. संताची माता चरणावरी. साष्टांग हे करी दंडवत. साष्टांग हे करी दंडवत. विक्रांती पवन संभाळा उतरी. विक्रांती पवन संभाळा उतरी. विश्रांती पवन संभाळा उतरी. विश्रांती पवन संभाळा उतरी. श्री दत्ताची माता चरणावर. श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. बारीक या ठिकाणी जर विचार केला, इहलोकीचा हा देह देव इच्छिता दीप आहे.
देवाने सुद्धा मृत्यू लोकामध्ये आम्हाला माणसाचा जन्म मिळावा ही अपेक्षा देवाने केली, परंतु स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, स्वर्गीचे अमर इच्छिता देवा, स्वर्गीचे अमर इच्छिता देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्मावा, मृत्यूलोकी व्हावा जन्मावा, नारायण नामे हो जीवन मुक्त, नारायण नामे हो जीवन मुक्त, मृत्यूलोकी व्हावा जन्मावा, मृत्यूलोकी व्हावा जन्मावा, हो जीवन मुक्त, नारायण नामे हो जीवन मुक्त, स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, लोकी व्हावा जन्मावा, हे स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, लोकी व्हावा, लोकी व्हावा जन्मावा, जन्मावा. देव इच्छा करतात मृत्यू लोकांमध्ये माणसाचा जन्म मिळावा. आता आपल्याला मिळालेला आहे माणूसच इतना पण आपल्याला माणसाचा जन्म मिळाला, परंतु कळला का महाराज? कोणाला कोणाला कळलं बरं मी माणूस आहे म्हणून, मी माणूस आहे असं कोणाला कळलंय? काहीला मिळाला परंतु कळला नाही महाराज. माणसालाच मिळाला परंतु कळला नाही, पशु पक्ष्यांना मिळालाही नाही आणि कळला पण नाही. देवांना कळलं की मानव जन्मामध्ये खूप काही करण्याजोगतं आहे. आपल्याला माहीत झालंय का ते काही करण्याजोगत्या काही गोष्टी आहेत म्हणून? माहीत नाही. म्हणून ते म्हणतात त्या मृत्यू लोकांमध्ये माणसाचा जन्म मिळायला पाहिजे, कारण भगवंताच्या नामस्मरणाने जीवनमुक्त होता येतं फक्त मनुष्य जन्मामध्ये. म्हणून त्यांनी इच्छा केली आणि आपल्याला मिळालाय. आपण वेस्टेज घालून राहिलेलो आहे माणसाचा जन्म. वेस्टेज म्हणजे व्यर्थ, कळला नाही. काहींना कळला पण आणि मिळाला पण, त्यामध्ये संत आहेत महाराज. त्यांना मानवी जीवनाचं मूल्य जे काय आहे ना ते कळलं. मिळाला पण माणसाचा जन्म आणि कळला पण. आपल्याला मिळाला, कळला नाही. आपलं चालू आहे, रात्रंदिवस चालू आहे तुमचं आपलं. तुम्हाला सांगतो, चालू सांगताना ते प्रमाण सुद्धा सांगितले तंतोतंत. सर्व सुखाची आशा जन्म घेवा, क्षणयक मुक्ती यज्ञ नाही केला, हिंडता दाही दिशा सिन पावला, माया वेष्टीला जीव माझा, सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षणयक मुक्ती यज्ञ नाही केला, क्षण पावला, माया विठीला जीव माझा, आशा जन्म गेला, क्षणयक मुक्ती यज्ञ नाही केला, हिंडता दिशा न पावला, माया वेष्टीला जीव माझा, सर्व सुखाची आशा जन्म गेला, जन्म गेला, क्षणयक मुक्ती यज्ञ नाही केला, क्षणयक मुक्ती यज्ञ नाही केला, हिंडता दिशा क्षीण पावला, माया विठीला जीव माझा, सर्व दुःखाची आशा जन्म गेला, क्षणयक मुक्ती यज्ञ नाही केला, हिंडता दिशा क्षीण पावला, माया
जगन्नाथा सुखासाठी जो काही यज्ञ करायचा आहे ना तो यज्ञ केला नाही आणि रात्रंदिवस जे आहे ना रात्रंदिवस पळतोय झटतोय. सर्व सुखाची आशा जन्म गेला पण सुखाचा यज्ञ जो आहे ना तो यज्ञ केला नाही. त्याला वाटतं याच्यामध्ये सुख भेटल त्याच्यामध्ये सुख भेटल इथं सुख भेटल तिथे भेटल आज भेटल उद्या भेटल परवा भेटल. सुख नाही. बसलेल्या पैकी सांगा बरं कोण सुखी आहे? बसलेल्या पैकी तुम्हाला सांगतो ज्याच्याकडे 50,000 आहे तो पण म्हणतो मी सुखी नाही. 1,00,000 आहे तो पण म्हणतो सुखी नाही. 1 करोडपती आहे तो पण म्हणतो मी सुखी नाही. ज्याच्याकडे 10 कोटी तो पण म्हणतो मी सुखी नाही. मग सुखी नेमका आहे कोण? सुख नावाची जी काही वस्तू आहे ती रात्रंदिवस सुखासाठी धडपड करतोय आणि ती काय अजून सापडली नाही. त्याचा यत्नच केला नाही. आता हे तात्याच्या अभिष्ट चिंतनाच्या कारणाने काहीतरी कारण लागतं निमित्त लागतं काहीतरी निमित्त. तात्याचं जे काय अभिष्ट चिंतन सोहळा म्हणजे 75वी आहे आणि त्या निमित्ताने हा ज्ञान यज्ञ सोहळा आहे. मग आता या ठिकाणी प्रत्येक मनुष्य जो आहे तो रात्रंदिवस धडपडतोय सुखासाठी पण सुख भेटत नाही. आम्हाला चौथीला एक धडा होता. चौथीला मी 1972 साली चौथीला होतो. 1972 साली आणि त्यात मराठीमध्ये एक धडा होता. आता ते तसले धडे पण राहिले नाही कविता पण राहिले नाही. कारण आता ही जी काही पिढी आहे ना तुम्हाला सांगतो ज्यांचं वय 60 वर्षाचं झालेलं आहे 60 वर्षाचं ज्यांचं वय झालेलं आहे तुम्हाला सांगतो हात जोडून विनंती की त्या माणसांना तुम्ही जपा. परत तुम्हाला ही पिढी सापडणार नाही. शोधून सुद्धा सापडू शकत नाही. 60 वर्षाच्या पुढची जी काही माणसं आहेत ना परत सापडणार नाही. महाराज मला सांगतो 60 वर्षाच्या ज्या पुढची जी पिढी आहे ना ही पिढी पहाटे लवकर उठणारी. आताची पिढी जी आहे ना संध्याकाळी उशिरा झोपणारी आणि सकाळी उशिरा उठणारी आत्ताची पिढी आहे. त्याच्यामुळे लाईफ जे आहे ना ते लाईफ कमी झालेलं आहे. आयुष्यमान जे आहे ते कमी झालं. ब्रह्ममुहूर्तावर उठणारी पिढी 60च्या पुढची जी पिढी आहे आणि हे लोक अजून 15 ते 20 वर्षांनी संपणारे महाराज. 60 वर्षाची पुढची जी काही पिढी आहे अजून 15 ते 20 वर्षांनी ही पिढी जी आहे ती संपणार आहे. आणि म्हणून ह्या लोकांकडे जी काय आहे बरेचसे लोक म्हणतात ही जुनी माणसं आहे यांचं काय अजून पहिली चाल गेली नाही. तुम्हाला चाल समजल काय थोडे दिवस जी काय आहेत ना हे थोडे दिवस आहे नंतर जी आहे ना नंतर पश्चाताप होईल. वेळ गेलेली असेल म्हणून अशी जी काय माणसं आहेत अशा माणसांना तुम्हाला सांगतो जपा. अशा व्यक्तींना जीव लावा. कारण ह्या लोकांमुळे आज हे सूत्र चाललेलं आहे. हे संपल्याच्या नंतर काय होतंय ना बघा. आता हे सचिन महाराजांनी इथे रेकॉर्डिंग लावलेलं आहे बघा. हे रेकॉर्डिंग जपून ठेवा. पुढे काय होतंय बघा. आणि म्हणून त्या चौथीला एक धडा होता. एका पिंपळाच्या झाडाखाली ससा झोपला होता आणि त्याच्या पाठीवरती झोपेमध्ये पिंपळाचं पान पडलं. आता हे काय धडे संपत आप्पा नाही. पहिल्या कविता पण भारी होत्या महाराज. कविता काय कविता होत्या. चौथीला कविता होती आम्हाला एक. घाल घाल वाऱ्या पिंगा माझ्या परसात सुखी आहे पोर सांग आईच्या कानात. काय कविता होत्या पहिल्या. श्रावण बाळाची एक कविता होती. शर आला तो दावून आला काळ
विव्हळला श्रावण बाळ. अजून एक कविता होती, आप्पा तुम्ही होती ना तेव्हा, तुम्हाला होते काय कविता? दुसरी एक कविता होती, छत्रपती शिवाजी महाराजांची कविता होती. खबरदार जर टाच मारुनी झालं पुढे चिंधड्या, उडवीन राई राई एवढ्या. हा मर्द मराठ्याचा मी बच्चा असे, ही हाडई माझी लिचे पिचे नसे, या नसा नसातून हिम्मत बाजी वसे. खबरदार जर टाच मारुनी झालं पुढे चिंधड्या, उडवीन राई राई एवढ्या. 1974 साठी कविता होती आम्हाला. संत तुकाराम इंग्लिशला झाला होता 5वीला. संत तुकाराम आता आहे. म्हणून आता ही पिढी जी काय आहे ना, ही पिढी संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. म्हणून तो ससा जो आहे, तो ससा झोपला असताना त्याच्या पाठीवरती पिंपळाचं पान पडलं आणि त्याला काय वाटलं की आभाळच पडलं. आभाळ पडलं म्हणून जे सायरा वायरा पळायला लागलं, पळायला लागल्याच्या नंतर जे आहे, इतका पळायला लागला, इतका पळायला लागला. कशासाठी सांगतोय उदाहरण माहिती तुम्हाला? सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला. हिंडता दिशा शीन पावला, माया वेष्टीला जीव माझा. सुखासाठी रात्रंदिवस धडपड करतोय, परंतु सुख काय भेटत नाही. आज मिळेल, उद्या मिळेल, परवा मिळेल, पुढल्या वर्षी होईल नाही. पाठीवरती पान पडलं, सशाच्या पळत सुटला. पळता पळता जी आहे त्याला पाहिलं एका कोल्ह्याने. कोल्ह्याने पाहिलं आणि विचारलं, सशे दादा का पळताय? का पळताय म्हटल्याच्या नंतर कोल्हे दादाने उत्तर दिलं, आसमान गिर रहा है, जीने का है तो भागो, मरणे काय तर ठहरो. जगायचंय का म्हणले, तुला जगायचं असेल तर पळ माझ्या बरोबर. आता कोणाला मरावं वाटतंय सांगा बरं तुम्ही मला? हा, कुत्र जरी असेल तर त्याला मरावं वाटतंय का? नाही. इथं बसलेल्यापैकी कोणाला मरावं वाटतं? बरं, जगावं कोणाला वाटतं? मला लई दिवस जगावं असं वाटतं. सगळ्यांना वाटतं लई दिवस जगायला पाहिजे, पण मरावं काय कोणाला वाटत? ते ससा जो आहे ना, तो ससा पुढे आणि कोल्हेदादा पाठीमागे. नंतर जी उडी मारली कोल्ह्याने की कोल्हा जो आहे तो सशीच्या पुढे. त्या कोल्ह्याला वाघदादांनी विचारलं, म्हणले कोल्हेदादा का पाळतोय? म्हणले ते म्हणले सांगायला टाइम नाही. म्हणले सशाला विचारा पाठीमागे. म्हणजे सांगायला सुद्धा टाइम नाही. आज सुद्धा असे लोक आहे. चला ना कीर्तनाला आलो असतं पण टाइमच नाही, वेळ कुठे? काही माणसं असे तर रस्त्याने जर चालले ना, तुम्ही पाहता एका हातात मोबाईल, गाडीचा हँडल एका हातामध्ये, दुसऱ्याला गुताड्यात आणतोय. माहितीये? अशी मंडळी आहे. तो म्हणला सांगायला वेळ नाही, सशाला विचारा. सशाला विचारलं त्या वाघदादाने, सशेदादा का पाळताय? तर म्हटले आसमान गिर रहा है, जीने काय तर भागो, मरणे काय तर ठहरो. जगायचं असेल तर पळत राहा, मरायचं असेल तर थांब. वाघ बी पळायला लागलं, वाघही पळायला लागलं. नंतर हे लांडग्याने बघितलं, तिघ जण का पळतायत, काहीतरी विपरीत घटना घडलेली दिसते जंगलामध्ये. त्या वाघाने आपल्या वाघाला विचारलं लांडग्याने, वाघ दादा का पाळता? म्हणले कोल्ह्याला विचारा पाठीमागे, वेळ नाही सांगायला. कोल्ह्याला विचारलं, कोल्हे दादा का पाळताय? म्हणले माझ्या पाठीमागे ससा आहे, त्याला विचारा, सांगायला टाइम नाही. त्याला विचारलं का पाळताय? सशाने उत्तर दिलं, लांडग्या दादा आसमान गिर रहा है, जीने काय तो भागो, मरणे काय तो ठहरो. ते बी पळायला लागलं लांडगा. 4 प्राणी पळत असताना एका पाठीमागे एक, एका पाठीमागे एक, इतके जोरात 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 पळायला लागली. पळता पळता जी आहे ना, गावाच्या कडेला गाव खाती म्हणतो ना आपण, ते पडीक रान असते, त्याच्यामध्ये 2 गाढवं चरत होती. गाढवं, त्या गाढवांनी हे पाहिलं. एका गाढवाने पाहिल्याच्या नंतर जे आहे ना,
तो त्याच्या जोडीदाराला म्हणतो, अरे वाघ पळतोय, कोल्हा पळतोय, ससा पळतोय, लांडगा पळतोय, काय विपरीत घटना घडलेली का काय म्हणले मित्रा? ते म्हणला, खा गपचिप, तुला काय घेणं करायची ते जंगलातले प्राणी? सर म्हणला गपचिप. नाही पण विचारलं पाहिजेत ना रे. म्हणले पळून राहिले याचा अर्थ काहीतरी घडलेलं दिसतंय. कशाला आपण चौकशी करायची? की अशा आपण दुसऱ्याच्या चौकशा करतो म्हणूनच आपल्याला गाढव म्हणतात. ते एक गाढव त्या गाढवाला म्हणतं, आपण दुसऱ्याच्या चौकशा करतो ना, त्याच्यामुळे तर लोक आपल्याला गाढव म्हणतात. गाढवाला तर सांगतो बरं, माणसाचं नाही. कारण काही माणसं पण करतात चौकशी, स्वतःची कधी चौकशी केली नाही, दुसऱ्याची चौकशी करतात. सोमनाथ महाराज स्वतःबद्दल कधी केली का चौकशी? मी नेमका आहे कोण? याची चौकशी नाही अजून. ते गाढव पण पळायला लागली, काहीतरी घटना घडलेली दिसती म्हणे. त्या सशाला विचारल्याच्या नंतर त्या सशाने उत्तर सांगितलं, म्हणले आसमान गिर रहा है, जीने काय तो भागो, मरणे काय तो ठहरो. गाढवाला सुद्धा मारा वाटते का महाराज? सगळ्यांच्या पुढे गाढव, सगळ्यांच्या पुढे. या सगळ्या प्राणी मात्रांच्या पुढं पुढं कोण असतंय? गाढव. माणसं नाही बरं का, माणसाचं नाही सांगत. सगळ्यांच्या पुढे गाढव. ज्याला कळत नाही ना तो सगळ्यांच्या पुढे आज गाढव प्राणी. कारण हे सत्ययुगामध्ये प्रभू रामचंद्राने सीतामाईला सांगितलं होतं, गधा गुलाबजामुन खायगा, कावळा मोती खाईल आणि हंसाला धान्य सुद्धा मिळणार नाही, पतिव्रता भुकी मरेगी. सीतामाईने एक गोष्ट सांगा म्हणून विचारलं होतं रामाला. मांडीवरती डोकं ठेवलं सीतामाईने रामाच्या, म्हणले मला काही झोप येत नाही, 2 गोष्टी सांगा म्हणून सांगितलं होतं. यांनी कलियुगातलं कथन सांगितलेलं आहे ते रामायणामध्ये. म्हणजे सांगायचंय काय की हे सगळे प्राणी जे आहे ना, एक ठिकाणी जे काय आहे ना थांबल्याच्या नंतर त्या सशाला विचारलं, अरे म्हटले पळायचंय कुठपर्यंत? ते म्हटलं आभाळ जिथं टेकलेलं आहे ना त्याच्या बाहेर जायचंय आपल्याला. ज्या ठिकाणी आभाळ टेकलेलं आहे तिथून आपल्याला बाहेर पडायचंय. आता हे टेकलेलं आहे का? पळणं काय थांबत आणि ती वस्तुस्थिती काय सापडत? तसं आपल्या जीवनामध्ये झाले महाराज. ह्या महिन्यात सुख भेटल, त्या महिन्यामध्ये सुख भेटल. एक एक क्षणाने आयुष्य चाललंय आपलं, एक एक क्षण आयुष्यातला कमी होत चाललाय. सेकंद काटा घड्याळाचा पुढं 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 चाललेलं आहे. साधू संतांनी आपल्याला सावध होण्याचे उपाय सांगितले, परंतु आपण सावध? आपण कुठे सावध? उठा जागे भारे आता, जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो. चोर निजल्या नाडोनी भागा, चोर निजल्या नाडोनी भागा, आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा. आता
व्हायला सांगतात, बाबा हो जाग व्हा. आपण मुख्य ठिकाणी झोपलेली आहेत माणसं, व्यवहाराच्या ठिकाणी जागे आहे फक्त. मुख्य जे ठिकाण आहे ना त्या ठिकाणी सगळे झोपलेले आहे आणि व्यवहाराच्या ठिकाणी मात्र जागृत आहे. तुम्ही म्हणाल व्यवहाराच्या ठिकाणी म्हणजे जे प्रपंचाच्या ठिकाणी जागा आहे, बाकीच्या सगळ्या ठिकाणी जागा आहे, परंतु स्वरूपाच्या ठिकाणी झोपलेला आहे. आणि तिथं जागा व्हायला तुम्हाला आपल्याला सांगितलं त्यांनी, पण आपण जागे झालो नाही. तुम्हाला सांगतो, अनमोल किमतीचा नरदेह प्राप्त झालेला आहे. अनमोल किंमत आहे याची. तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुमच्या तोंडातले जर दात पडले ना, कारण जावे त्याच्या वंशाकडे. माझे खालचे दात आहेत ना, 80,000 रुपयाचे दात आहे. 14 दात बसवलेले आहेत. एका दाताची किंमत तुम्ही सांगा मला किती आहे? किती आहे? सरासरी 5,000 रुपयाला एक दात आहे. किंमत केली पूर्ण बॉडीची, कधी शरीराची किंमत केली? 5,000 रुपयाला एक दात आहे. असे 32 दात मुखामध्ये दिलेले तुमचे आपल्या फुकट. फुकट. किंमत कळली नाही कधी. आणि याची किंमत जी आहे ना, किंमत काढून घेण्यासाठी हा नरदेह प्राप्त झालेला आहे. तुम्ही आपण बाकीच्या पदव्याच्या नादी लागली महाराज. बाकीच्या जे पदवी आहे ना, सगळ्यात मोठी जी पदवी आहे का, सगळ्यात मोठी पदवी सच्चिदानंद पदवी आहे. तुम्ही म्हणाल कोणत्या पदवीपेक्षा? जेवढ्या काही पदव्या आहेत ना बाहेर, तुम्ही म्हणाल पंतप्रधान पदवी, मुख्यमंत्री पदवी, राष्ट्रपती पदवी, यांच्याही पेक्षा मोठी पदवी सच्चिदानंद पदवी. आणि ह्या पदवीसाठी कुणीच भांडत नाही. बाकीच्या पदव्यासाठी लय भांडणं चालली महाराज. बाकीच्या पदव्या ज्या आहेत ना त्याच्यासाठी खूप भांडणं चालली, परंतु ह्या पदवीसाठी काही कुणी आतापर्यंत भांडलं नाही. आणि त्याचं येणं जे आहे ना, एवढ्यासाठी झालेलं आहे त्याचं येणं. आयुष्य जी काय मिळालेलं आहे, हे साधन बॉडी जी काही मिळालेली आहे ना, ती सच्चित आनंद ही पदवी त्याला प्राप्त करून घेण्यासाठी ही बॉडी मिळालेली आहे. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी विचार विनिमय केला. त्यांनी प्रतिज्ञा केली, माणसाचा जन्म मला मिळालेला आहे, माझ्या बरोबर जी काय आहे इतरांनाही फायदा. जसं वासरासाठी गाय दूध देते, परंतु फायदा दूध कोणासाठी देते गाय? म्हस. त्या म्हशीचं जर ती काय रेडकू जर मिळलं ना, तर तुम्ही त्याच्यात भुसा भरताय, भुसा. मी एक ठिकाणी पाहिलं ते सोमनाथ महाराज म्हणलं, हे भुसा भरून का ठेवलं? तर म्हणले तशी म्हैस पाणत नाही. दूध कोणासाठी देते? ते त्या बछड्यासाठी दूध देते, पण फायदा कोणाचा आहे? तसं या ठिकाणी जे आहे ना, फायदा जगद्गुरु तुकोबारायांना वाटलं माझ्यामुळे इतरांचा फायदा होईल. आणि म्हणून त्यांनी एक प्रतिज्ञा केली. अभंगाच्या 3य चरणामध्ये सांगितले, आयुष्याच्या साधने, 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 आयुष्याच्या साधने. सच्चिदानंद पदवी घेणे, 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 सच्चिदानंद पदवी घेणे. धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो, धन्य
आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे धन्यामी जन्मालो दास विठोबाची झालो. आणि हे सच्चिदानंद पदवी जी आहे ना, याच्यासाठी कुठलं इलेक्शन लढवायची गरज नाही. यासाठी फक्त एक इंटरव्ह्यू द्यावा लागतो सद्गुरूच्या माध्यमातून. सद्गुरूच्या माध्यमातून इंटरव्ह्यू दिला ना, त्याच्यामध्ये त्याचं सिलेक्शन झालं की ती पदवी त्याला प्राप्त होती महाराज. जसं नोकरीसाठी आपल्याला काय द्यावं लागतं, इंटरव्ह्यू. आपण नाही म्हणत का छोकरा गेला इंटरव्ह्यूला, आता काय होतंय काय माहिती, किंवा मुलगी गेली बा इंटरव्ह्यूला, पण आता राम जाणे काय होतंय काय माहिती. तसं सच्चिदानंद पदवी जी काय आहे, सद्गुरूच्या माध्यमातून इंटरव्ह्यू द्यावा लागतो आणि सिलेक्शन झालं की त्याला सच्चिदानंद पदवी प्राप्त होते महाराज. आणि ही पदवी जी काय आहे ना, आपल्या तात्यानी जी काय आहे ना, आपले गोविंद तात्या, कुठेही कार्यक्रम असू द्या, कीर्तनासाठी म्हणले मशीन घेतली मामा मी, बाकीचं काही घेणं देणं राहिलं नाही. काय कीर्तन ऐकण्यासाठी जे आहे ना, ती मशीन घेतली नाही तर जायचंय पुढे म्हणले, बाकीचं काय ऐकायचं, बाकीचं सगळं रांकीला लागलेलं आहे. ज्याच्या त्याच्या पद्धतीप्रमाणे जे आहे ना, प्रत्येक जण जे आहे ते त्यांच्या स्वतःच्या पायावरती उभा राहिलेले आहेत. मुलींचंही चांगलं आहे म्हणे आणि मुलांचं पण खूप चांगलं झालं म्हणले माझ्या. आणि आता का बाकीचं काय ऐकायचं होतं, परंतु कीर्तनासाठी घेतलंय म्हणले मामा बसून बघा. आणि आपण ऐकायला येत नाही म्हणून मशिनी बसून घेते माणसं. दुसरं काय ऐकायला, भांडण, तो काय म्हणला, चौकशा, त्याच्यासाठी मशीन बसून घेता महाराज. म्हणून आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे धन्या मी जन्मालो दास विठोबाचे झालो. दास्यत्व जे आहे, विठोबाचा दास व्हायचा असेल तर संतांकडे जावं लागतं. तसं दास कसं काय होत आहे, साधूकडे जावं लागतं. साधू आपल्याला ते दास कसं बनायचं असतं त्याचा इंटरव्ह्यू घेतो. दास्यत्व जे आहे, दास्यत्व करायला सुद्धा भाग्य लागतं. आणि ते भाग्य जे आहे ते कोणाच्याही पदरामध्ये नाही महाराज. एक ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांनीच सांगितलं, दास्यत्व, खरं दास्यत्व जे आहे ते कोणी केलं, ते हनुमंतरायांनी केलं महाराज. दास्यत्वानी कट हनुमंत केले, दास्यत्व निकट हनुमंते पै केले म्हणून देखील रामचरण. दास्यत्व जी आहे, दास्यत्व म्हणजे ही कमी दर्जाची पदवी आहे, परंतु याच्यातूनच सच्चिदानंदाची प्राप्ती होते महाराज. कशातून, या विठोबाचा दास झाला की त्या ठिकाणी त्याला सच्चिदानंद पदवी जी आहे ही प्राप्त होते. म्हणून जीवनामध्ये माणसाने आल्याच्या नंतर काही जरी नाही कमावता आलं तरी एवढी पदवी जी आहे ना ती बरोबर घेऊन जावी. एवढी जी काही पदवी आहे, वाढदिवस साजरे करताय, अभिष्ट चिंतन सोहळे पण साजरे होतात, परंतु ज्ञान यज्ञ सोहळा जी आहे ना, मी मागाशी सांगितलं, ज्ञान यज्ञ सोहळा हा साजरा करण्यासाठी याला खूप पूर्वीची पुण्याई लागते महाराज. भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवंत घरी भजन, भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवंत घरी भजन पूजन. रघुनंदन
त्याची वाट पाहे रघुनंदन रघुनंदन भाग्यवंत घरी भजन पूजन भाग्यवंत घरी भजन कीर्तन पूर्वीची पुण्य लागते आणि भाग्याचा उदय व्हावा लागतो. काही लोकांचा याच्यावर विश्वास नाही, बऱ्याच लोकांचा विश्वास नाही याच्यावरती. कारण हे जेव्हा त्याला एक दिवस जे आहे ना त्या दरीमध्ये उतरण्याचा प्रसंग येईल का तेव्हा कळलं यायला हे सांगत होते हे बरोबर आहे. परंतु तोपर्यंत जे आहे ना त्याचा विश्वास नाही. आणि असे अविश्वासी जी काही माणसं आहे तुम्हाला सांगतो त्यांच्यामध्ये अहंता नावाचा गुणधर्म असतो. अहंकार हा गुण जो आहे ना हा त्याला शेवट जी आहे ना शेवटच्या स्टेपला घेऊन जातो. याची उदाहरणं आहेत. कारण अहंकारो में तीनों गए महाराज. तीनों कोण? अहंकारामध्ये रावण गेला, अहंकारामध्ये कंस गेला, अहंकारामध्ये अजून कोण गेलं? हा दुर्योधन. दुर्योधन पण तशात गेला अहंकारामध्ये. अहंकारामध्ये धन जातं. अहंकारामध्ये धन गेल्याच्या नंतर वंश पण जातो अहंकारामध्येच. अहंकारामध्ये तुमची संपत्ती जी आहे ती संपत्ती पण जाते, कारण तिचं नाव संपत्ती आहे. ज्ञानेश्वरीमध्ये याच्यावरती एक ओळ आहे, अर्जुना जेथ संपत्ती आणि दया दोन्ही वसती आलिया ठाया ते ते जान धनंजया विभूती माझी. ज्या ठिकाणी माझं नामस्मरण नाही आणि ज्या ठिकाणी लक्ष्मी राहते ती माझी विभूती नाही, ती संपल्या जाते. म्हणून तिला नाव जे आहे ना नावच दिलेलं आहे संपत्ती. 2 वेळेस संपत्ती शब्द तोंडाने म्हणा, म्हणा बरं. संपत्ती संपत्ती जी संपल्या जाते तिला म्हणतात संपत्ती. आणि जिथं दया आहे धर्म आहे त्या ठिकाणी ती लक्ष्मी आहे. मग बघा रावणाकडे सोन्याची लंका होती, कशामध्ये गेलं? अहंकार. धन गेलं, बरोबर आहे का नाही? कंसाचा वंश 56 कोटी यादव होते महाराज. किती होते? 56 कोटी यादव होते. वंश पण गेला. आणि दुर्योधन नाव सांगितलं यांनी. त्या धृतराष्ट्राला जे आहे ना 100 पुत्र होते. एवढं राज्य वैभव सुद्धा गेलं. म्हणजे अहंकारामध्ये जी काय आहे ना हे वैभव जातं, लक्ष्मी जाते आणि धन पण जातं. आणि ह्या लोकांचा काही याच्यावरती विश्वास नाही. त्यांना वाटतं की हे जे आहेत ना हे टाइमपास म्हणून करतात. हे टाइमपास नाही महाराज, तुमचा जन्मच जो आहे ना तो एवढ्यासाठी आहे. विठ्ठल कारण या जन्मामध्ये जर तुम्ही हे केलं नाही, या जन्मामध्ये जर केलं नाही तुमचं आपलं आयुष्य एक एक क्षणाने कमी होत चाललेलं आहे. इथं जर येऊन तुम्ही हे तयार करून घेतलं नाही. मी प्रत्येक वेळेस सांगत असतो की आपण येताना एक वस्तू बरोबर आणलेली आहे. कोणाला माहिती ती सांगा बरं. येताना एक वस्तू आणलेली बरोबर आणि जाताना ती वस्तू जी आहे ना ती बरोबर घेऊन जायची. तुम्ही ते वस्तूच विसरलेले, कोणती वस्तू आणलेली आहे. वस्तू विसरून गेले ते कोणती वस्तू आपण बरोबर येताना आणलेली आहे. काय आपल्याला करायचंय त्याचं? गळ्यामध्ये माळे वगैरे घातले का त्यांना म्हणतात तुम्ही माळकरी का? मला तर खूप लोक विचारतात. आता आपले जे आहेत ना ते 6-6, 5-5, 7-7 वर्षाच्या मुलांनी माळा घातलेल्या आहेत. एक दिवस ते नगरमध्ये पोहण्यासाठी गेलो. ते पोरांना पोहण्याचा क्लास लावला होता. एक 7-8 दिवस गेलो होतो.
ते म्हणायचे बाबा तुम्ही पण पाण्यात या. त्याला अंडरपॅन्ट पण पोहायची लागते. त्यांनी ते पोहायचं ड्रेस घेतलं पण ती मला कुठे. मग एक दिवस मी ॲबसेंट राहिलो. त्यांना आपलं उथळ पाण्यात गुडी घेत का पाण्यामध्ये पोहले. ते दुसऱ्या दिवशी मला सांगितलं नातवानी बाबा म्हणे तुम्हाला पोहायची अंडरपॅन्ट आणा. आणली. मग काय करता. दुसऱ्या दिवशी पाण्यात गेलो. कितक्या पाण्यामध्ये त्यांना घेऊन गेलो. ते टप्पे असतात त्याची. 2-3 जणांनी विचारलं म्हणले एवढे पोरांना माळे घातले. म्हणले तुमचं ठीक आहे बुवा. म्हणलं माझं ठीक आहे. यांचं काय. यांचं आयुष्य. म्हणले कुठं जायचं. म्हणलं कुठं जायचं. ते म्हणले आयुष्य. म्हणलं यांचं कुठं जायचं. तुमचं ठीक आहे बुवा. म्हणले अरे म्हणलं निघूया. माझं ठीक आहे म्हणतो. ही वस्तुस्थिती जी आहे जन्मच एवढ्यासाठी आपल्याला जर समजलं तर इतरांनाही आपण का सांगू नये. आणि कीर्तन प्रवचन कशासाठी आहे. जे आपल्याला माहीत झालेलं आहे ते इतरांना सांगायला पाहिजे. आता या ठिकाणी ह्या कीर्तनाचे त्याचे झाले धंदे महाराज. काय झालं व्यवसाय. त्याच्यामुळे तुम्हाला हे कुणी सांगणार पण नाही. मला ह्या महात्म्यामुळे माहीत झालेलं आहे. ह्या सत्पुरुषामुळे मला हे माहीत झालं आणि म्हणून मी हे तुम्हाला सांगतोय. काय म्हणतात काय आयुष करायची. माणसाचा जन्म काय परत आहे का. मेल्याच्या नंतर तो कुठं जातो हे कुठं जातो. काहीतरी अंधश्रद्धा काढतात. नॉनव्हेज करायचं चांगलं खायचं प्यायचं मैल आयुष करायची. एक दिवस जायचं आणि मेल्याच्या नंतर जे आहे ना मग तुळशीचा पाला म्हणतात घाला तोंडात त्याच्या. तुळशीचा पाला नाही कोंबडीची पाय घालायला पाहिजे तोंडात त्याच्या. शेवटच्या क्षणाला आयुष्यभर नॉनव्हेज केलं आणि शेवटच्या क्षणाला तुळशीकडे जायचं. ते पाला तोडून आणा म्हणतात घाला तुळशीचा. ते पाय वगैरे टाकून दिलेले आहेत ते घालायला पाहिजे. अहो विचार करा. आपल्याला एवढं सुंदर शरीर दिलंय. एवढं नक्षीकांत शरीर दिलेलं आहे. तो बाबा आपल्या आतमध्ये आहे. तो आत आहे. देव दिला देह भजना कुमाता. 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 माणसाच्या शरीरासारखं दुसरा देह नाही महाराज. पशु का होत पन्हैया नर का कुछ न होय. रे एक बार करनी किया तो नर का नारायण होय. पशु पक्ष्यांच्या चामड्याचा उपयोग होतो महाराज. पशु पक्ष्यांच्या चामड्याचा उपयोग होतो. तर बघा या ठिकाणी जे काही वाद्य आहे मृदुंग वाद्य हे जे वाजतंय ना हे प्राण्याचं चांबडं आहे. पशु का होत पन्हैया नरका कुछ ना होय. बघा प्राणी मात्राच्या विष्ठेचा उपयोग आहे. प्राणी मात्राच्या
मूत्राचा उपयोग आहे. गोमातेचं जे काय मूत्र आहे ते पवित्र आहे. माणसाचे कुठलाच पार्ट जो आहे ना तो पवित्र नाही. कुठलाच पार्ट जो आहे का तो पवित्र नाही. आतमध्ये जर डोकून बघितलं पूर्ण घाण आहे, पूर्ण घाण. बघा, नाकात बोट घाला, प्रत्येक जणांनी आपापल्या नाकात बोट घालायचं, थोडस फिरवायचं आणि वास घ्यायचा जेवायच्या आधी. जेवायच्या आधी. पूर्ण घाणीने भरलेला देह आहे. आतून कुठलाच पदार्थ चांगला येत नाही. काय येत आहे कोणाचं? सोमनाथ महाराज नाही. म्हणून पशु का होत पन्हैया नरका कुछ ना होय. अरे एक बार करणी किया तो नरका नारायण होय. एकदाच करणी करायची फक्त महाराज. म्हणून देवाने सुद्धा इच्छा केली. 84 लक्ष जीव जंतू आहे, 84 लक्ष जाती आहेत, परंतु याच्यातून मानव जात ही उत्कृष्ट सांगितली. मानव जात उत्कृष्ट सांगितली. का उत्कृष्ट सांगितली? तर याच्यामध्ये आल्याच्या नंतर जीवनमुक्त हे होता येतं. जीवनमुक्त जे आहे ना, 84 लक्ष योनीचा जो काय फेरा आहे तो चुकवता येतो. म्हणून देवाने सुद्धा इच्छा व्यक्त केली. जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगताय, इहलोकीचा हा देह, इहलोकीचा देह, इहलोकीचा हा देह, इहलोकीचा देह, इहलोकीचा देह, देवी चिताती पाहे धन्याम्ही जन्मालो. आणि दास्यत्व जे आहे ना, विठोबाचं दास झालो, दुसरे तिसरेचं कोणाचं दास झालो नाही, विठोबाचे दास झालो. या ठिकाणी तात्याच्या अभिष्ट चिंतनाचा सोहळा त्या निमित्ताने सांगण्याचा योग आहे. तात्याच्या जीवनामध्ये जी काय आहे ना, जन्माला आल्याचं सार्थक झालं महाराज. काय जगद्गुरु तुकोबारायांची भाषा आहे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, म्हणे जन्माल्याने झालं, तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, म्हणे जन्माल्याने झालं, विठ्ठलाची कधी कधी विठ्ठलाची कधी किंवा जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, जन्मा आलो त्याचे, जन्मा आलो त्याचे, जन्मालो त्याचे, जन्मालो आज फळ झाले त्याचे, आज फळ झाले त्याचे, आज फळ झाले त्याचे, आज फळ झाले त्याचे.
फाडिले तंती तुम्ही का फाडिले तंती आज पारा झाले जाते आज पारा झाले जाते तुम्ही सांभाळले तंती तुम्ही सांभाळले तंती तुम्ही सांभाळले तंती तुम्ही सांभाळले तुम्ही सांभाळले तुम्ही सांभाळले जन्मालो त्याचे आज फळ झाले साचे. आज अधिक मास आहे, अधिक मास. जन्माला आल्याचं सार्थक झालं. ज्ञान यज्ञ सोहळा झाला दारामध्ये, अन्नदान होणार आहे, आभिष्ट चिंतन सोहळा झाला आणि प्लस अधिक मास आहे. काही उरफाट्या खोपडीची लोक आहे. मला तिकडच्या भागातले 7-8 फोन आले, म्हणले अशाने असं करायचं, पण काही माणसं म्हणतात की अधिक मासामध्ये करू नाही, चांगले काम उद्घाटन करू नाही. नवरदेवाचं लग्न करायचं असेल तर पोरीला पाहायला जावं का नाही, लग्न जुळवावं का नाही. याच्यासाठी भगवंताने गीतेमध्ये अर्जुनाला सांगितलं, महाराज याची फिटिंग उलटी आहे. याची फिटिंग कशी आहे? उलटी फिटिंग आहे. हा कटकट आहे मुखटे ये मृत्यू लोके जे उभराटे येथ अर्जुना वचटे जलमलाशी तू म्हणून झडझडणी वाहिलानी माझ्या भक्तीच्या वाटेला मग पावशी अव्यंग निर्धाम माझी. यांच्या नादाला लागू नको अर्जुना, उरफाट जग आहे. आता विचार करा, अधिक मास ग्रंथ आहे, अधिक महिन्याचा ग्रंथ आहे का नाही माहिती आहे का? कोणाला माहिती आहे? चैत्र महिन्याचा आहे का? चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन यांचा ग्रंथ आहे. मग कोणता ग्रंथ आहे? अधिक मास. आणि याच्यात काही करायचं नाही, काय चांगलं नसतंय का? याच्यात चांगलं नसतंय, उद्घाटन करायचं नाही, चांगले काम करायचे नाही, घाण महिना आहे, बोलायचं वाईट बोलायचं परंतु चांगलं करायचं नाही. भांडायला पण चालतं, भांडणं भिंडणं जी आहेत ना चालतं. बाकीच्या गोष्टी कळ लावायला चालतं, चुगली चाडी लावायला चालतं, पण मुहूर्त चांगला नाही आहे महिन्यात. हा कटकटा ही ओखटे ये मृत्यू लोके जे उफराटे येथ अर्जुन आवचटे जलमलाशी तू म्हणून झडझडणी वाहिला निघ माझ्या भक्तीच्या वाटेला ग मग पावशी अभ्यंग निज धाम माझी. अधिक मास महाराज, या अधिक मासामध्ये 4 वस्तू ज्या आहेत ना, 4 वस्तू म्हणजे कोणत्या? अन्नदान. दुसरी गोष्ट, यांचे जे काही मुलं आहेत तात्याचे, यांच्याकडून आपल्या मात्या पित्यांची आज पूजा झाली. याला नाथबाबांनी जे आहे ना, नाथबाबा. परत दुसरी अजून एक गोष्ट, त्यांना ज्या ठिकाणावरून दीक्षा प्राप्त झाली ते पण हजर येत आहे. काय? नाथबाबांनी एक अभंग केलेला आहे, माता पिता देव गुरु ऐसा ज्याचा एक विचार धन्य धन्य त्याचे शरीर नर नव्हे तो प्रत्यक्ष ईश्वर. हे 4 दैवते समान मानी शरण एका जनार्दन. हे 4 दैवत जे आहेत ना, जो सारखे मानतो तो नर नाही महाराज, तो प्रत्यक्षात ईश्वराचा अवतार आहे. नाथ बाबा म्हणतात मी साष्टांग दंडवत घालतो अशा व्यक्तीला. आणि असा व्यक्ती जो आहे ना, तोच विठोबाचा दास होऊ शकतो महाराज. असा व्यक्ती धन्य मी जन्मालो
दास विठोबाचे झालो. आणि या दास्यत्व दास झाल्याच्या नंतर जे दास्यत्व केलेलं आहे, ही जी काही एनर्जी आहे, ही जी काही पॉवर आहे, ही जी काही शक्ती आहे, या शक्तीच्या जोरावरती आम्ही जी काय आहे ना, स्वर्गाला शिड्या लावू शकतो, स्वर्गाला शिडी लावू शकतो. जगद्गुरु तुकोबाराय शेवटच्या चरणात सांगतात, तुका म्हणे पावटाने तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी. कशाच्या जीवावरती, कशाच्या शक्तीवरती, कुठली एनर्जी आहे? भगवंताचं नामस्मरण, विठोबाचं दास्यत्व. दास व्हायला शिका महाराज, दास. पण आजकाल विषय असा आहे, तुम्हाला सांगतो, किन्नर व्हायला कोणालाच आवडत नाही. ड्रायव्हर, गाडीतलं काहीच माहित नसतं त्याला. गाडीतलं जास्त माहित कोणाला असतं माहिती आहे तुम्हाला? क्लीनरला. आणि जो ड्रायव्हर असतो का, ड्रायव्हरला काही माहित नसतं. गाडी बंद पडली, तो घाटात किन्नरला एकट्याला सोडून येणार. हे अर्जुन महाराजाला माहिती आहे. त्याला माहित नसतं त्याच्यातलं काय. तो म्हणतो काय झालं असेल रे, कारण त्याने हात काळे केलेले असतात महाराज. कुणी? क्लीनरचे हात काळे असतात, कपडे काळे असतात. आणि ड्रायव्हरचे कपडे. आजकाल जे आहे ना, ड्रायव्हर जी काय आहे का, क्लीनर व्हायला कुणी नको, क्लीनर नको, डायरेक्ट क्लास लावू आपण म्हणतात ड्रायव्हिंगचा क्लास लावू. त्याला स्टेअरिंग वगैरे जे आहे ना, स्टेअरिंग ते तिथं बसवलं, खाली क्लच, ब्रेक आणि ॲक्सिलेटर आणि स्टेअरिंग आणि नजर. मशिनरीची काही माहीत नसतं त्याला. आणि जो क्लीनर असतो त्याला सगळं माहीत असतं. का? दास्यत्व केलेलं आहे, त्याला सगळी माहिती आहे, सगळं नॉलेज त्याला त्याच्यामधलं आहे. आणि असंच जगद्गुरु तुकोबारायजी काय म्हणतात, किंवा मी हे दास्यत्व केलं. आणि दास्यत्वाची जी काय पॉवर आहे, त्या शक्तीवरती, त्या एनर्जीवरती तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी. धन्य मी जन्मालो दास विठोबाचे झालो. ज्याच्या सत्तेने इथपर्यंत आलो, त्या सत्तेचं सगळ्यांनी मिळून एकदा भजन करायचं. हाताने टाळी आणि मुखाने त्या भगवंताचं भजन करायचं. विठो
बसलेले इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे धन्य मी जन्म आलो दास विठोबाचे झालो आयुष्याच्या साधने सचिदानंद पदवी घेणे धन्य मी जन्म आलो दास विठोबाचे झालो तुका म्हणे पावटणे करो स्वर्गाची निशाणी धन्य मी जन्मालो दास विठोबाचे झालो बोलता बोलता जे आहे ना 1 तासाचा 1.5 तास झाला साहेब मला म्हटली होती सांगा 1 तासामध्ये थोडा धावता भावार्थ सांगा म्हटले यावेळेस परंतु काय होतंय धावत्या वेळ याच्यामध्ये सांगता पण येत नाही जास्त गडबडीमध्ये जी काय आहे गडबडीमध्ये काही वेळेस काय होतं की एखादा वेगळा शब्द जातो आणि लोकांचं कसं असतं तुम्हाला सांगतो 99 शब्द चांगले घरी घेऊन नाही जाणार एक शब्द जर समजा असा सहज गेला तर तेवढीच क्लिप तयार करतात आणि मीडियावाल्याला देतात की महाराज असं बोलली चांगले 99 जी काय आहे ना त्याची क्लिप नाही तयार होत बघा तुम्ही बरेचशा ठिकाणी जी काय आहे ना चांगल्या कार्याचे फोटो येत नाही चांगल्या कार्याचे फोटो येत नाही आमच्या तिकडल्या भागामध्ये जी आहे ना एक ठिकाणी जी काय आहे ना पेपरला जी आहे ना गाढवाचा फोटो आलता पहिल्याच पानावर सकाळला रस्त्यात उभा होतो मधी म्हणून ते म्हणजे काय मोकार गाढव जी काय आहेत ना हे रस्त्यात उभा राहतात पण एखादा चांगला जर समजा वक्ता जर त्या ठिकाणी उभा राहून भाष्य करीत असेल ना ती जी आहेत ना ती नाही घेतली जात महाराज म्हणजे चांगलं जे आहे का ह्या जगामध्ये जे आहे ते चांगलं आज विकलं जात नाही वाईट जे आहे ते जास्त विकलं जातं म्हणून असं बोलता बोलता बराच वेळ गेला तात्याचं निमित्त आहे कारण नैमित्तिक प्रकरणामधील हाचा विषय आहे निमित्त म्हणजे तात्यांचं अभिष्ट चिंतनाचा सोहळा त्या निमित्ताने हा कार्यक्रम जेवणाला पण उशीर झालेला आहे बरीच लांबून लांबून मंडळी आलेली आहे या ठिकाणी सचिन महाराज मला म्हटली होती कार्यक्रम करून पुण्यात जायचे त्यांना पण कारण बरेच लांबून लांबून मंडळी या ठिकाणी आलेली 7 ते 9 कीर्तनाचा टायमिंग होता आणि कीर्तन आपलं 9ला सुरू झालं आता 9ला सुरू झाल्याच्या नंतर ते काही प्रवचन आहे काही 1 तासामध्ये सांगायला धावत्या वेळामध्ये सांगता येत नाही तसा ह्या अभंगाचा मतितार्थ खूप जबरदस्त आहे महाराज लय जबरदस्त आहे मानवी जीवनाचं मूल्य जे आहे ना ते त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे मानवी जीवनाचं जे मूल्य आहे त्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलेलं आहे परंतु त्याचा विस्तार जो आहे ना असा 1 तासामध्ये करता येत नाही याच्यावर तुम्ही म्हणले 4-5 दिवस कीर्तन करायचं 4-5 दिवस बोलायचं तरी पण जे आहे ना कारण मागं तुम्ही गुरुचा फोटो लावलेला आहे सद्गुरू सारखा असता पाठी राखा
इतरांचा लेखा कोण करी, या उक्तीप्रमाणे या ठिकाणी संत इतकी ताकद जी आहे ना ती कोणात नाही. तात्याने पण आजमावलेली आहे. तात्या उगजेच नाही. ताते जे आहेत ना त्यांना माहिती आहे, त्यांना तो अनुभव आलेला आहे. बिगर अनुभवाचा माणूस कोणीकडे जायला मोकळा नाही महाराज, तुम्हाला सांगतो जबरदस्तीने. त्यांना ती परिस्थिती अनुभव आलेला आहे. म्हणून तुमच्या सगळ्यांच्या वतीने मी सद्गुरू चरणी अशी प्रार्थना करू इच्छितो की बा तात्याचं इथून पुढचं जे काय जीवन आहे असंच धार्मिक कार्यामध्ये आणि निरोगी. आता वास्तविक पाहता याला येताना 96,000 रोग घेऊन आलेला आहे असं धर्मशास्त्र सांगते. परंतु त्यातल्या त्यात भगवंताचं चिंतन जर केलं तर त्या भोगांचा पण नाश होतो, हे मी पण अनुभव घेतलेला आहे. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिक रूपे त्याचा नाश झाला. कारण बरेचसे अनुभव जे आहेत ना ते मी घेतलेले आहे. माझ्याबरोबर एक जोडीदार होता, जोडीदार. तुमच्याच भागामधले ते जोडीदार. तुम्ही वाटलंच तर त्यांना विचारा, त्यांना प्रत्यक्षात जाऊन त्यांना विचारा. बिगर पेट्रोलची गाडी आम्ही 22 किलोमीटर आणली होती. बिगर पेट्रोलची गाडी 22 किलोमीटर आणली होती. ती त्यांची गाडी पण त्यांचीच आहे. पण आता कशी आली ती आम्हाला नाही माहिती. आमच्यामध्ये काही जादू नाही ना, आमच्याकडे काही मंत्र नाही. परंतु कार्य जे आहे ते कार्य संतांचं केल्याच्या नंतर जे आहे का, आणि ते सत्य ज्याला म्हणतो ना आपण निर्भड वचनाने जर केलं तर नक्कीच त्याच्या पाठीमागे जी आहे ना ती शक्ती उभा राहते. हे अनुभव आम्ही घेतलेले आहे. आता तुम्हाला काहींना माहीत असेल, काहींना माहीत नसेल. इथल्या विट्यामधल्या लोकांना साठी सांगतो मी. 2019 साली 4 व्हीलर गाडी माझ्याकडून पलटी झाली होती. मायनीतले जे काय आपले मच्छिंद्र महाराज माळी आहेत ना त्यांच्या वास्तुशांतीच्या कार्यक्रमाला आलो होतो. दुसऱ्या दिवशी गेलो होतो. त्यांचा वास्तुशांतीचा कार्यक्रम 2019ला झाला होता. घाटात गाडी पलटी झाली महाराज, घाटात. आणि घाटात गाडी पलटी आणि मी 2 जण होतो गाडीमध्ये. गाडी चालवायला मी 80-90च्या स्पीडनी गाडीने पलटी घेतल्याच्या नंतर तिचा ताबा घेतला आणि 4ही टायर गाडीची फुटले. परंतु गाडीमध्ये जी आहे ना फक्त माझ्या मुखातून शब्द गेला होता. माझ्या मंडळीला मी सांगितलं की म्हणलं आपलं संपलं. बा शब्द आला फक्त, मला बाबा म्हणायचं होतं. पलटी झाली गाडी. 2-3 तास जे आहे ना तिथं 100-200 लोक जमा झाले. म्हणले ह्याच्यातले लोक म्हणले दवाखान्यात नेले का, मेले किती. आता ही त्यांच्या संग बोलती म्हणले नाही आम्हीच आहेत गाडीतले 2 जण. गाडीतले 2 म्हणले आम्हीच आहेत. मला तर काही भान नव्हतं तुम्हाला सांगतो. परंतु एक गोष्ट आहे की माझ्या डोळ्याचा चष्मा सुद्धा पडला नव्हता आणि मला सोयीच्या टोका एवढं सुद्धा खर्चटलं नाही. सगळ्या काचा फुटल्या होत्या गाडीच्या. गाडी सगळं माती झाली होती. गाडी सगळ्या काचा झाल्या होत्या. बाहेर जे आहे ना ते बाहेर कुणी काढलं हे पण माहीत नाही. मला याच्यातून फक्त एकच सांगायचं आहे, बाकीचं काही पण संपादन नका करू. संतांची कृपा संपादन करा. लय ताकद आहे तुम्हाला सांगतो. संतांच्या कृपेमध्ये खूप ताकद आहे. मी प्रत्येक वेळेस ते कबीराचं वाक्य सांगत असतो बघा. आसमान में जितने तारे होय उतने दुश्मन होय. आसमान में जितने तारे होय उतने दुश्मन होय, लेकिन एक सद्गुरु नाथ की कृपा होय ना तो बाल न वाका होय. सुद्धा वाकडा होऊ शकत नाही. एवढी ताकद, एवढं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे. परंतु हे ज्याने आजमावलं त्याला आहे. तुम्हाला सांगतो लय देतो तो. कोण म्हणतो देत नाही. इतकं देतो ना, देने को लागा तो छप्पर भाडकी देत आहे. नको म्हटलं तरी देत आहे महाराज. हे अनुभव आम्ही घेतलेले आहे. आणि तुम्हाला सुद्धा याच्यातले काही बसलेली माणसं आहेत ना त्यांनी पण हा अनुभव घेतलेला आहे. एवढी ताकद, एवढं सामर्थ्य त्याच्यामध्ये. परंतु जावे त्याच्या वंशा तेव्हाकडे. तात्याच्या निमित्ताने, अभिष्ट चिंतनाच्या निमित्ताने हे जे काही 2 शब्द या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला, ही केवळ संतांची कृपा आहे. तुम्हाला सांगतो पुन्हा एकदा माझ्या बरोबर आलेले जे काही आमचे जोडीदार आहे त्यांची नावं राहिली मग घ्यायची. हरिभक्त पारायण कोतकर महाराज, हरिभक्त पारायण किसन महाराज. ते मुलीला भेटायला आले होते आपल्या दौंडमध्ये आणि व्हॉट्सअपला पाहिलं. म्हणले मामा तुम्ही तिकडं कार्यक्रमाला जाणार आहेत आज. म्हणले हो. मग जागा आहे का मला. म्हणले हो आहे जागा. मग ते माझ्या बरोबर आलेले.
आलेल्या सर्व साधक बंधू आणि भगिनी पंचक्रोशीतील जे काय भावी परंद तात्यांच्या अभिष्ट चिंतनाला आल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद मनापासून. आणि तात्याला आणि तात्याच्या परिवाराला असे ज्ञानयज्ञ जे काही सोहळे आहेत आपल्या हातून असे धार्मिक कार्य जे आहे ते घडावे, साधू सज्जनांची सेवा घडावी, माळकऱ्यांची सेवा घडावी. हे केल्याने तुमच्या परिवाराला कसल्याही प्रकारचं कमतरता भासत नाही, ही मी तुम्हाला छाती ठोकपणे सांगतो. या ठिकाणी कमकुवतपणा बिलकुल करायचा नाही. नाही तर काही काही माणसं अशी तुम्हाला सांगतो ते म्हणतात की काय खरं आहे, काय यांचं घेता, यांचं काय खरं असतंय, काटली माळण माझी ते टाळ, हां जग चाललं चंद्रावर, आहे का नाही, मंगळावर चाललं, हा त्याच्यासाठी स्मशानभूमी वेगळी बांधून ठेवलेली आहे. तुम्हाला सांगतो याच्या इतकं सामर्थ्य नाही. म्हणून झालेली जी काही सेवा पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या वतीने तात्याला जे काय आहे यशस्वी जीवन जगण्याचं जे काही सूत्र आहे, आता ते परत आलं सूत्राविषयी की सूत्र सांगायचं म्हटल्याच्या नंतर ते पण लय मोठे आहे. म्हणून योगाला यशस्वी जीवन जगण्याचं जे काही सूत्र आहे ना ते रावणाने दिलेलं होतं. महाराज कोणाला दिलं होतं? लक्ष्मणाला. रावणाने लक्ष्मणाला दिलं होतं. माणसाचं यशस्वी जीवन जर जगायचं असेल तर हे लक्ष्मणाला सूत्र सांगितलं होतं रावणाने. कारण हे सांगितलं होतं रामाने लक्ष्मणाला जेव्हा तो मरणासन्न अवस्थेत पडला होता रावण. आणि तेव्हा लक्ष्मण म्हणत होते रामाला की म्हणले दादा चला आता म्हणले घरी. ते म्हणे त्याचा अजून प्राण गेला नाही. म्हणले त्याचा प्राण जाईल आता म्हणले थोड्या वेळामध्ये, कशाला थांबायचं म्हणले या ठिकाणी. म्हणले नाही लक्ष्मणा त्याच्याकडून काही घेण्यासारखं आहे, तुला घ्यायचंय का काही? घ्यायचंय म्हटले. यशस्वी जीवन जगण्याचं सूत्र जे आहे ना तू त्याच्याजवळ जा आणि तुला यशस्वी जीवन कसं जगायचं असतं ते सूत्र त्यांच्याकडून घेऊन ये रावणाकडून. लक्ष्मण म्हणला आयुष्यभर त्याच्या संग दुश्मनी केली आणि यशस्वी जीवन जगण्याचं सूत्र सांग ना आपल्याला. तू जा म्हणले. रावणासारखा भक्त नाही, तू जा. गेला लक्ष्मण आणि त्याच्या कुठं बसला माहिती का? उशाला. उशाला बसल्याच्या नंतर म्हणले लंकेश मी आलोय. ते हा नाही केलं तू नाही केलं. मान पण नाही डोलवली, डोळे पण उघडले नाही. ते बसलं लक्ष्मण भैयानं आलं पाठीमागे. रामाला म्हणलं नाही ते बोलतच नाही म्हणे. चुकलाच म्हणले तू लक्ष्मणा. तू जाऊन कुठं बसला म्हणला? उशापाशी, पायापाशी जाऊन बैस. कुठे जाऊन बैस? पायापाशी. पायापाशी जाऊन बसला. पायाला स्पर्श केला रावणाच्या कुणी? लक्ष्मणाने. म्हणजे लंकेश दादा मी आलोय म्हणले, मी लक्ष्मण आहे. आणि मग डोळे उघडले. उठून बसलो रावण. का हलास म्हणले लक्ष्मण भैया मला यशस्वी जीवन जगण्याचं सूत्र पाहिजे होतं. म्हणले तुमचा प्राण जायच्या आतमध्ये. लक्ष्मणा यशस्वी जीवन जगण्याचं सूत्र जे आहे 4 सूत्रे आहे तेवढी लक्षात ठेव. 4 सूत्र आहेत तेवढी लक्षात ठेव. त्याचं जीवन यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. त्याचं जीवन ते 4 सूत्र सांगतो म्हटले तुला. पहिली गोष्ट शुभ कार्य हमेशा लवकर करावं, त्याला विलंब लावू नये. आता मग अशी विषय होऊन गेला. शुभ कार्य तुम्हाला चांगलं कार्य करायचंय ना तुम्हाला शनिवारही चालतो महिना पण कोणता चालतो. लवकर करायचं, त्याला वेळ लावायचा, बिलकुल वेळ लावायचा नाही. आता तुम्ही मला सांगा एखाद्या वेळेस आता काही माणसं म्हणते हे चांगला महिना नाही, मग अटॅक आला त्याला दवाखान्यात न्यायचं नाही का? महिना चांगला नाही ना, नेऊ पुढल्या महिन्यामध्ये. शुभ कार्य हमेशा लवकर करायचं, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, कारण मी हे जे शुभ कार्य जे आहे ना हे टाळत गेलो आणि त्याचं प्रायचित्त भोगतोय मी आज. शुभ कार्य मी टाळत गेलो, हमेशा चांगल्या कामाला महत्व दिलं नाही.
चांगल्या कार्याला महत्व कधी दिलं नाही, हे टाळत गेलो. नंबर 2, आजार जो आहे ना तो कधीही छोटा समजायचा नाही. आजार झाला आपल्याला, जाऊन ते काय मनावरच घ्यायचं नाही, त्याला कधीच छोटं समजायचं नाही. तिसरी गोष्ट, आपल्या मनातली गुप्त गोष्ट जी आहे ना ती कोणालाच सांगायची नाही. सांगायचा जर वेळ आलीच तर फक्त आपली आई, बाप आणि गुरु या तिघांच्या व्यतिरिक्त कोणाला सांगू नये. आपली धर्मपत्नी असली तरी तिला सांगू नये. असं मी नाही सांगत बरं का. ते रावण जे आहे ना ते रावणाने सांगितलं तसं की लक्ष्मणाला, तुला जर सांगायचं जर असेल तर तिघांना फक्त सांगू शकतो. कोण? आणि चौथी गोष्ट जी आहे, 4 नंबरची एक गोष्ट आहे, लक्षात राहू दे, कारण याच्यातून मी गेलेलो आहे. कोणाला कधीच कमी समजायचं नाही. चौथी गोष्ट, आपण कमी समजतो. मी असंच कमी समजलो. मी जेव्हा ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली तेव्हा एक वरदान माग म्हटलं होतं ब्रह्मदेव. तेव्हा त्या वरदानात असं मागितलं होतं की मला फक्त माणसाच्या हातून आणि वानराच्या हातून मृत्यू नको, कारण यांना मी मच्छरासारखं समजित होतो, कनिष्ठ, आणि त्यांच्यामुळेच मी ही आज दशा भोगतोय. कोणामुळे? माणूस आणि वानर. आणि गुप्त गोष्ट जी आहे ना, मला मृत्यूच नव्हता लक्ष्मणा, कारण माझ्या नाभी कमलामध्ये ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरून यमराजाने अमृत भरलं होतं माझ्या बेबीमध्ये. परंतु मला हे सांगताना सांगितलं होतं कोणाला सांगू नको. आणि ही गोष्ट जी आहे ना ती मी कोणाला सांगितली? बिभीषणाला, माझ्या सख्या भावाला सांगितली ही गोष्ट, आणि सगळा घोटाळा तिथं झाला. म्हणून मी ही जी आहे ना ही मरणासन्न स्थिती जी भोगतोय याला कारण हे आहे, यशस्वी जीवन जगण्याचं सूत्र. आणि हे कोण शिकवतं माहिती आहे का? सद्गुरू. म्हणून साधू संतांनी सांगताना सांगितलं, सद्गुरू वाचून सापडेना सोय धरावी ते पाय आधी आधी. अनंतोपकारी साधू संतांचे गेले परत 10 मिनिटं. ज्ञानेश्वर